राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या वतीने आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोडच्या कामादरम्यान जलवाहिनीचं काम सुरू आहे. यासाठी जुन्या 813 मिलीमीटर जलवाहिनीऐवजी 900 मिलीमीटर नवीन जलवाहिनी जोडण्याचं काम करण्यात येत आहे. या जोडकामासाठी शुक्रवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, चैतीनगर, परेरानगर, जानजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रूपादेवीपाडा, रामनगर, सीपी तलाव आणि येऊर परिसर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी येणार असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेने शहरातील नालेसफाईसाठी रोबोटिक यंत्रणा वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरात सुमारे 300 किलोमीटर लांबीचे नाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचराच असतो. पावसाळ्यात नाले तुंबू नयेत यासाठी मुंबई IITने विकसित केलेली पेटंट रोबोटिक प्रणाली शहरातील 10 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वांवर बसवण्यात आली आहे. ही प्रणाली नाल्यातील प्लास्टिक आणि तरंगता कचरा अडवून वेगळा करेल. तसंच भिवंडी तालुक्यात आतकुली येथे 600 ते 800 टन क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे. गायमुख येथे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. शहरातील रस्ते साफसफाईसाठी मेकॅनिकल स्वीपर मशीनचा वापर सुरू असून त्यावरही नियंत्रण ठेवलं जाणार आहे. या उपाययोजनांमुळे शहर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचा सन 2026-27चा 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सादर केला. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ लादण्यात आलेली नाही. महसुली उत्पन्नामध्ये वाढ, आर्थिक शिस्त, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक, पर्यावरण संरक्षण, हरित ठाणे, वाहतूक सुविधा सुधारणा, महापालिका शाळांचा विकास, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना यावर भर देण्यात आला आहे. परिवहन सेवेचा 791 कोटी रुपयांचा स्वतंत्र अर्थसंकल्प देखील यावेळेस सादर करण्यात आला. मागील अर्थसंकल्पात काही विभागांच्या उत्पन्नात घट झाली असली तरी शासन आणि अनुदान वाढल्याने आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यात आली असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं असल्याचं देखील यावेळेस आयुक्त श्री सौरभ राव यांनी सांगितलं. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री अनिल भांगले यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराचे प्रश्न, ठाणे शहराच्या समस्या, ठाणे शहराचे विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री अनिल भांगले यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी परिवाराला हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आशुतोष म्हस्के. शिवसेनेचे नौपाडा पाचपाखडी विभाग प्रमुख श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या कल्पक नेतृत्वाने ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना पुनश्च एकदा शिवसेना नौपाडा पाचपाखडी विभाग प्रमुख श्री दीपक म्हस्के यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.
भिवंडी ग्रामीणचे जिल्हा प्रमुख श्री देवानंद थळे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणेकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे वर्तमान परिवाराला श्री देवानंद थळे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना श्री हेमंत राजकुमार पमनानी आणि सौ नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी कायम झटणारे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री हेमंत पमनानी आणि नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. संसद रत्न खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना शिवसेना ठाणे शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम झटणारे ठाणे लोकसभेचे खासदार माननीय नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री हेमंत पवार यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना श्री कमलेश चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी ठाणे लोकसभेच्या विविध प्रश्नांसाठी कायम संसदेमध्ये आवाज उठवणारे माननीय खासदार नरेश म्हस्के साहेबांना पुनश्च एकदा श्री कमलेश चव्हाण यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना लोकनेते श्री रमाकांत दादा पाटील आणि कोपरी परिसरातील नगरसेविका मालती पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना नगरसेविका मालती पाटील आणि लोकनेते रमाकांत दादा पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक माननीय श्री मंगेश कोळी यांच्या वतीने ठाण्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा
श्री नरेशजी म्हस्के खासदार ठाणे लोकसभा मतदारसंघ यांना श्री मंगेश कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे ठाणे उपशहर प्रमुख श्री राजेश तावडे यांच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले ठाण्याचे कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री राजेश तावडे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाण्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपलोळकर आणि रोहित पिंपलोळकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असणारे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कल्पक खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपलोळकर आणि श्री रोहित पिंपलोळकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश गडा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी परिवाराला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री सुरेश गडा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने 19 ते 26 मार्च या कालावधीमध्ये वीर सावरकर मैदान ठाणे येथे चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवात नवदुर्गा, महालक्ष्मी यज्ञ, समाजोपयोगी कार्यक्रम, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 23 मार्च रोजी या ठिकाणी महिलांसाठी पाककला स्पर्धा उत्साहाने संपन्न झाली. मोठ्या संख्येने महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला. सुप्रसिद्ध शेफ शंतनू गुप्ते यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. तसंच कलाकार विकास नाईक यांनी हिप्नॉटिझमचा शो सादर केला. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती श्री सचिन भोसले यांनी दिली. 100+ महिलांनी इथे आपल्याकडे एंट्री घेतलेली आहे, त्यांनी सहभाग घेतलेला आहे. गेल्या वर्षी साधारणतः 60 ते 70 महिला होता, यावर्षी 100च्या वर महिला झालेल्या आहेत. बघितलं तर तुम्ही सर्वसाधारण घरातले सर्वसामान्य महिला ह्या आपल्याकडे सर्व कार्यक्रमात तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि नेहमी येत असतात. परंतु आज जसं सरांनी आता सांगितलं, सर स्वतः सेलिब्रिटी शेफ आहेत, त्यांचे 4 मोठे रेस्टॉरंट आहेत, तरी सुद्धा त्यांना जर कुठेतरी असं वाटतंय की नाही हे नवीन पदार्थ आहेत, तर याच्यात आम्ही आमच्या खोपट प्रभागातील महिलांचा मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की हा आमच्याकडेही आमच्या प्रभागातही कला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. जेवढं मी चाखलं त्यात काही लोकांनी खूप छान इनोव्हेशन केलंय. कारण साबुदाणा हा पदार्थ जो आहे तो आपण जर बघितला तर म्हणजे आयदर वडे, खिचडी किंवा खीर हे 3 पदार्थ आपल्याला माहिती असतात. पण काही लोकांनी साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज केलेत, काही लोकांनी साबुदाण्याचं थालीपीठ केलंय, काही लोकांनी चिवडा बनवलाय. तर इनोव्हेशन आहे, वेगळेपणा आहे. आणि आता अर्धच जजिंग झालंय, पण भरपूर काय. जेव्हा आम्ही अशा कॉम्पिटिशनला जातो तेव्हा नुसतं आम्ही जज नाही करत असतो, पण काहीतरी वेगळेपणा आम्ही पण त्यात बघतो आणि आम्ही पण त्यातनं शिकतो. तो इकडे पण मला शिकायला मिळतंय आणि जजिंग करायला खूप आनंद आहे. जसं मी मगाशी म्हटलं की सर्वात मोठा मी आभारी आहे की सचिन सरांनी मला ही संधी दिली या चैत्र नवरात्र उत्सवात येऊन हे जजिंग करायची. सो फार आनंदी आहे. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाण्यात आयोजित अभंग रिपोस्ट या आधुनिक सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून संत तुकाराम महाराज मैदान भोपरी येथे सध्या या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे सहस्त्रचंडी महायज्ञ सुरू असून 5व्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संत निवृत्ती ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांच्या अभंगांना आधुनिक फ्युजन संगीताची जोड देत सादरीकरण करण्यात आलं. देहदेवाचे मंदिर, लहानपण देगा देवा, आनंदाचे डोही, आनंद तरंग
यासारखे अभंग यावेळेस सादर करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगातून दिखाऊ भक्तीवर प्रहार करण्यात आला, तर भारूड आणि फ्युजन सादरीकरणातून सामाजिक संदेश देण्यात आला. पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम साधत तरुण पिढीपर्यंत संत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळेस मोठ्या संख्येने मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. इथे मी लता वहिनींसाठी आली आहे आणि ते अशासाठी की बायकांसाठी जर कुठलाही कार्यक्रम होत असेल तर तिथे मी आवर्जून जाते. मी शक्यतोवर अशा प्रोग्राम्सला जाणं टाळते, बऱ्याचदा वेळ नसतो म्हणून, पण एरवीही मी टाळते. पण हे बायकांसाठी जास्त मला गरजेचं वाटलं. सगळ्यात आधी अंबे माते की जय. जर स्त्री शक्ती जर जागृत झाली तर खूप काही घडू शकतं असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही माझी नाटकं बघाल, तुम्ही माझे सिनेमे बघाल, तर त्यात सुद्धा मी महिलांसाठी काही ना काही सांगू इच्छिते. प्रत्येक वेळेला महिलांनी सक्षम व्हावं असं सांगायला मला, म्हणजे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो ह्याच्यात मला आनंद असतो. आज मला तर एवढा आनंद झाला. काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत ताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिये साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे सांगत आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.